हॅलो एव्हरीवन, मी रेहान शेख तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघत आहोत मॅथमॅटिकल लॉजिकचे PYQ जे 2026च्या CETच्या एक्झाम मध्ये आले होते. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे हा, ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय विचारलंय. द स्टेटमेंट, त्यांनी एक लॉजिकल स्टेटमेंट दिले आणि विचारलंय की हे स्टेटमेंट कशाला इक्विव्हॅलंट आहे. तर हे बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की हे स्टेटमेंट मध्ये कोणते हे आहेत, कनेक्टिव्ह आहेत. इथं जर मेन कनेक्टिव्ह कोणता आहे, हा इम्प्लिकेशन. त्याच्याच बरोबर ऑप्शन जर तुम्ही बघितले, ऑप्शन मध्ये काय आहे, अँड आणि ऑर. तर तुम्हाला इम्प्लिकेशनला ऑरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करता येतं का? येतं. कसं? हे बघा, पी इम्प्लाइज क्यू हे कशाच्या इक्वल असतं, ह्याला आपल्याला ऑरच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचंय. मग तिथं काय लिहिणार आपण? नेगेशन पी म्हणजे फर्स्ट टर्मचं निगेशन, ऑर सेकंड टर्म ऍज इट इज. ठीक आहे, म्हणजे काय लागतं तुम्हाला. आता इथं पीच्या जागी हे, हे कोणतं स्टेटमेंट आहे? हे सिंपल स्टेटमेंट आहे. पीच्या जागी एक कंपाऊंड स्टेटमेंट सुद्धा असू शकतं जे इथं दिलेलं आहे, म्हणजे ही टर्म पण असू शकते पूर्णपणे. मग आता ह्या टर्मला मला ऑरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं. मग ते कसं करणार? मी ह्याला लिहून घेतो, पी ऑर क्यू इम्प्लाइज नेगेशन आर. बघा, इथं पहिल्या टर्मचं काय केलं आपण? नेगेशन. म्हणजे इथं पहिल्या टर्मचं काय करावं लागणार? नेगेशन. म्हणजे नेगेशन ऑफ पी ऑर क्यू. आता ह्याचं साइन चेंज कशासोबत होतं? ऑर. सेकंड टर्म ऍज इट इज म्हणजेच नेगेशन आर. आता बघा ऑप्शन मॅच होतोय का? नाही होत. मग ह्या नेगेशनला आपण आतमध्ये घेऊन जाऊ. मग काय होणार? नेगेशन पी. आता बघा, जेव्हा नेगेशन साइन ब्रॅकेटच्या बाहेर असतं, आतमध्ये गेल्यानंतर आतलं जे साइन असतं ते काय करतं? चेंज करतं. मग पीचं काय झालं? नेगेशन पी. इथं काय? ऑर आहे. मग ऑरचं काय होणार? अँड. आणि क्यूचं काय होणार? नेगेशन क्यू ऑर नेगेशन आर. आहे का असा कोणता ऑप्शन? हे बघा, निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू, और निगेशन आर, म्हणजे ऑप्शन सी आला. ठीक आहे बाळांनो, कळलं हे? हा प्रश्न असा आहे जो तुम्हाला परीक्षेमध्ये 1 मिनिटाच्या आतमध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे. आता पुढचा प्रश्न घेण्याच्या अगोदर आहे ना, हे आपण सिंगल इम्प्लिकेशनला ऑरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं. आता डबल इम्प्लिकेशनला पण करू शकतो का? करू शकतो. कसं? हे बघा, हे आहे डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, आता ह्याला कसं कन्वर्ट करणार? तुम्हाला एक सिंपल सांगतो. हे जे टर्म आहे वरची, ती ऍज इट इज लिहा, निगेशन पी ऑर क्यू. ह्याच्या आतमध्ये कोणतं साईन आहे? ऑरचं. मग इथं ते अँड. आणि पुढचं ब्रॅकेट काय करा? उलट करा. उलट म्हणजे काय करा? फर्स्ट टर्मला निगेशन आहे तर इथं निगेशन ठेवू नका फर्स्ट टर्मला. ऑर इथं सेकंड टर्म ऍज इट इज आहे तर इथं सेकंड टर्मला निगेशन द्या. हे दोन गोष्टी कळायला तुम्हाला. इथं सिंगल इम्प्लिकेशन असेल, कंडिशनल असेल, त्याला आपण ऑरच्या फॉर्मॅटमध्ये केलं. आणि इथं डबल इम्प्लिकेशन म्हणजे बाय कंडिशनल असेल, त्याला आपण अँड आणि ऑरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं. आता बघा बाळांनो, जर तुम्हाला क्वेश्चन असे आले की ह्याचं निगेशन करा, म्हणजे तुम्हाला कधी प्रश्न असा आला की निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू, हा जर प्रश्न आला तर तुम्हाला सगळ्यात अगोदर ह्याला ह्या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल आणि मग त्याचं निगेशन करावं लागेल. का? कारण की बघा, सगळ्यात अगोदर निगेशन ऑफ पी ऑर क्यू, ह्याचं जर निगेशन करायचं असेल पी ऑर क्यूचं, तर काय होणार? निगेशन साइन आतमध्ये गेलं, आतलं साइन चेंज झालं, अँड निगेशन क्यू. हे आपण अँड आणि ऑरच्या फॉर्मॅटसाठी करू शकतो, पण इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन साठी डायरेक्ट निगेशन पॉसिबल नसतं. त्याच्यामुळे आपण त्याला सगळ्यात अगोदर ऑरच्या आणि अँडच्या फॉर्मॅटमध्ये लिहितो आणि मग त्याचं निगेशन करतो. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय बघा, इफ ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट, एक त्यांनी कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे, इज फॉल्स. इज काय म्हणलं? फॉल्स. देन ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा जे स्टेटमेंट दिले ना ते मी लिहून घेतो. हे गिवन स्टेटमेंट काय? पी ऑर क्यू अँड क्यू इम्प्लाइज आर अँड नेगेशन आर इम्प्लाइज पी अँड क्यू. आणि ह्या पूर्णची ट्रूथ व्हॅल्यू काय दिली मला? फॉल्स. ठीक आहे, हे बघा बाळांनो, ट्रूथ व्हॅल्यूच्या अगोदर तुम्हाला काही रूल्स माहित पाहिजेत जे ह्या चॅप्टर मध्ये आपण शिकतो. सगळ्यात पहिला रूल काय आहे? अँड साठी जर दोन्ही ट्रू असतील तरच माझा आन्सर काय येतं? ट्रू येतं अँड साठी, अदरवाइज आन्सर फॉल्स येणार. दोन्ही फॉल्स असतील ऑर साठी तरच माझा आन्सर काय येणार? फॉल्स, अदरवाइज आन्सर माझं ट्रू येणार. आता इथं बघा, इथं हे एक ब्रॅकेट आहे, हे वाला, आणि पुढचं हे एक ब्रॅकेट आहे. हे दोन ब्रॅकेट कशाने जॉईन केलेत? सिंगल एरो. सिंगल एरोला बोलतात इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचा रूल काय आहे? टी इम्प्लाइज एफ तरच माझा आन्सर काय येतं? एफ येतं, अदरवाइज फॉल्स येतं. हा रूल बघितला.
आणि आता शेवटचा आहे डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन मध्ये काय, जर दोन्ही साईन सेम असतील, आयदर ते फॉल्स असू किंवा ट्रू असू, ते काही फरक पडत नाही. जर दोन्ही साईन सेम असतील तर आन्सर असणार माझा ट्रू. ठीक आहे बाळांनो, हे एवढे 4 रूल्स आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर इथे बघा, हे एक ब्रॅकेट आहे आणि हे एक ब्रॅकेट आहे आणि ह्याचा आन्सर काय, फॉल्स आहे. इम्प्लिकेशन मध्ये फॉल्स एकदाच येणार, कधी, ज्यावेळेस टी एफ असेल तेव्हाच. म्हणजे मला काय कळालं आता, ह्या ब्रॅकेटची पूर्ण व्हॅल्यू काय, ट्रू, आणि ह्या ब्रॅकेटची पूर्ण व्हॅल्यू काय, फॉल्स. ठीक आहे. आता तुम्ही हे ब्रॅकेट बघा फक्त पहिलं, ह्या ब्रॅकेटमध्ये आतमध्ये साईन कोणते आहेत, हे अँडचं. आणि अँडचा रूल मी तुम्हाला आताच सांगितला, काय, दोन्हीकडे काय पाहिजे, टी पाहिजेत, तरच आन्सर काय असतं, टी असतं. आता इथं 3 कंपाऊंड स्टेटमेंट आले, ह्याला पण आपण तसंच ट्रीट करणार जसं दोघांना ट्रीट करतो. म्हणजेच काय, म्हणजे मला ह्याचा आन्सर पण काय पाहिजे, ट्रू पाहिजे, ह्याचा आन्सर पण काय पाहिजे मला, ट्रू पाहिजे, ह्याचा आन्सर पण काय पाहिजे मला, ट्रू पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही बघा, मला ह्या ब्रॅकेटचं आन्सर कळालं काय, ट्रू, ह्याचं काय कळालं, ट्रू, आणि इथं सिंगल स्टेटमेंट आहे, बरोबर आहे का, सिंपल स्टेटमेंट आहे, नेगेशन आर. नेगेशन आर, निगेशन आर मला काय भेटला, ट्रू, म्हणजेच आर काय असणार, फॉल्स. ठीक आहे. हे निगेशनचं साईन असतं बाळांनो. निगेशनच्या साईन मध्ये काय करतो आपण, जिथं ट्रू असेल तिथं फॉल्स करतो आणि जिथं फॉल्स असेल तिथं ट्रू करतो. ठीक आहे, उलट करतो फक्त. म्हणजे मला आर ची व्हॅल्यू काय भेटली, फॉल्स भेटली. ठीक आहे. आता मी ह्या आरचा यूज करून जर इथं लक्ष दिलं, इथं बघा, क्यू इम्प्लाइज आर, मला ह्याची ट्रूथ व्हॅल्यू माहितीये काय, ट्रू. ठीक आहे. आणि आर काय झालाय माझा, फॉल्स, आणि इथं काय, इम्प्लिकेशनचं साईन आहे. ठीक आहे. आता बघा, हे फॉल्स आहे आणि जर इकडचं ही क्यू आहे, जर माझा क्यू ट्रू असेल तर कंडिशन काय होणार, पी इम्प्लाइज एफ, आणि मग हे आन्सर काय होणार, फॉल्स होणार. त्यामुळे माझा क्यू ला ट्रू घेऊन चालेल का, नाही चालणार. त्याच्यामुळे माझा क्यू पण काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. ठीक आहे, कळालं, त्या दोन गोष्टी कळाल्या तुम्हाला, क्यू काय, फॉल्स आहे. आता मला आर भेटला, मला क्यू भेटला. आता ह्या क्यूच्या साह्याने मी पी काढणार, कसा, हिथं बघा, हिथं काय, पी ऑर क्यू. ह्याचं उत्तर काय मला माहितीये, टी आहे, बरोबर. जर ह्याचं उत्तर टी असेल तर माझ्याकडे ऑलरेडी काय, फॉल्स आहे. ठीक आहे. आणि इथं साईन कोणतं आहे, ऑर. ऑरचा रूल काय सांगतो, जर दोन्ही फॉल्स असतील तर माझा आन्सर काय येणार, फॉल्स. तिथं एक ऑलरेडी फॉल्स झालाय आणि माझा आन्सर काय, ट्रू आहे. मग हे जे पहिलं स्टेटमेंट आहे ते कधी फॉल्स असणार आहे का, नाही. हे काय पाहिजे मला, ट्रूच पाहिजे. त्याच्यामुळे मला पी पण काय भेटला, ट्रू. ठीक आहे. मी पी काढला, क्यू काढला आणि आर काढला. आता मला विचारले काय, ते मला फक्त काढायचंय. पी इम्प्लाइज क्यू, हा पी इम्प्लाइज क्यू विचारला. पी ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे काय, क्यू. क्यू ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे काय, एफ. मग ह्याचा आन्सर काय येणार, फॉल्स, हे रूल नुसार. आता त्याच्यानंतर विचारलं काय पुन्हा, क्यू इम्प्लाइज पी. क्यू काय माझ्याकडे, फॉल्स इम्प्लाइज ट्रू. ह्याचं उत्तर काय आलं मग, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, ट्रू. मग माझा ऑप्शन काय, एफ टी, ऑप्शन सी. ठीक आहे बाळांनो, ठीक आहे, कळालं तुम्हाला. आता पुढचा प्रश्न बघूया. आता बघा, ह्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, आणि इथं दोन स्टेटमेंट दिलेत, एक आर आणि एक एस नावाचं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलेत, इफ पी इम्प्लाइज क्यू इज फॉल्स, म्हणजे ते काय म्हणलेत, पी इम्प्लाइज क्यू इज फॉल्स. ठीक आहे. देन पी और क्यू इज फॉल्स. ठीक आहे. आता आपण आता मागच्याच प्रश्नामध्ये काय बघितलं, हे फॉल्स कधी असू शकतं इम्प्लिकेशन, जेव्हा हे ट्रू आणि फॉल्स असू शकतात, तेव्हाच हे काय असणार आहे, फॉल्स. ठीक आहे. आणि इथं बघा, ऑर आहे, आणि ऑर मध्ये आपल्याला फॉल्स येण्यासाठी काय पाहिजे, दोन्ही पण फॉल्स. पण इथं दोन्ही फॉल्स आहेत का, नाही. एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे. मग हे कधी फॉल्स होणार का, नाही. आता याचाच अर्थ, हे टी इम्प्लाइज एफ, हे काय होणार, फॉल्स. कळालं का तुम्हाला. ह्या स्टेटमेंटची आर ची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, फॉल्स. सिमिलरली आता खालचं एस बघू, एस मध्ये काय दिलंय, पी डबल इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू इज फॉल्स. ठीक आहे. तर तुम्हाला माहितीये काय, डबल इम्प्लिकेशन मध्ये फॉल्स कधी येऊ शकतात, जेव्हा दोन्ही गोष्ट वेगवेगळ्या असतील. म्हणजे काय, एक तर हे ट्रू असेल
आणि हे फॉल्स, नाहीतर हे फॉल्स असेल, नाहीतर हे ट्रू. म्हणजे दोन्ही गोष्टी कशा पाहिजेत मला, वेगवेगळ्या. आणि पुन्हा पुढे त्यांनी काय सांगितलं, पी ऑर क्यू इज फॉल्स. पी ऑर क्यू इज फॉल्स, बरोबर आहे. जर हे दोन्ही फॉल्स, मला हे फॉल्स पाहिजे, म्हणजे याचाच अर्थ हे दोन्ही काय पाहिजेत मला, फॉल्स पाहिजेत. पण इथं हे दोन्ही फॉल्स आहेत का बघा, इथं नाही. एकदा ते ट्रू फॉल्स आहेत, एकदा फॉल्स ट्रू आहेत. म्हणजे हे कधी फॉल्स होणार का, हे पण कधी फॉल्स होणार नाही. मग माझं हे काय झालं, ट्रू. म्हणजे इफ देन लागले म्हणजेच काय, इम्प्लिकेशन. आणि हे पुढचं काय आहे, फॉल्स. म्हणजे जे ट्रूथ व्हॅल्यू पण काय आली, फॉल्स. म्हणजे मला आर काय भेटला, फॉल्स. आणि एस पण काय भेटला, फॉल्स. आणि विचारले काय, आर इम्प्लाइज टू एस, म्हणजे फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. आणि इम्प्लिकेशनचा रूल काय सांगितला मी, टी एफ एफ, अदरवाइज ट्रू. म्हणजे हे काय झालं माझं, ट्रू. आणि पुढे काय विचारलंय, एस इम्प्लाइज आर, म्हणजेच फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. हे पण काय होणार, ट्रू. म्हणजे ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यू काय आल्या, ट्रू. ट्रू म्हणजे ऑप्शन ए. ठीक आहे बाळांनो, कळालं. पुढचा प्रश्न घेऊया. पुढे काय दिलेलं आहे, द ड्युएल ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न इज इक्विव्हॅलेंट. आता ड्युएल काढायचं. ड्युएल तुम्हाला कन्सेप्ट काय असते ती समजवतो अगोदर. ड्युएल म्हणजे काय असतं, जिथं अँड दिलेलं असेल ना तिथं ऑर करायचं, आणि जिथं ऑर असेल तिथं अँड करायचं. आणि आणखीन एक गोष्ट ड्युएल मध्ये आहे, ती म्हणजे टॉटॉलॉजीचं कॉन्ट्रडिक्शन करायचं. आता ते काय असतं तुम्हाला समजवतो. हे बघा, ज्या वेळेस आहे ना आपण ह्याचा ट्रूथ टेबल तयार करणार, आणि ट्रूथ टेबलच्या कॉलम मध्ये जर सगळे ट्रू येत असतील, म्हणजे ह्याचं आउटपुट जर माझं सगळं ट्रू आलं तर त्याला बोलतो आपण टॉटॉलॉजी. आणि जर आउटपुट सगळं माझं फॉल्स आलं, एफ आलं, तर त्याला बोलतो आपण कॉन्ट्रडिक्शन. ठीक आहे. म्हणजे ड्युएल काय आहे हे बघा अगोदर. ड्युएल मध्ये काय असतं, पी अँड क्यू हे एक स्टेटमेंट आहे. मग ह्याचं ड्युएल काय तयार होणार, पी ऑर क्यू. म्हणजे अँडचं काय झालं, ऑर. पी ऑर क्यू असेल तर ह्याचं ड्युएल काय होणार, पी अँड क्यू. ठीक आहे. आता समजा इथं नेगेशन असतं, तर काय बदल होणार का, नाही, नेगेशन ऍज इट इज राहणार. आपण स्टेटमेंटला काही करत नाही, आपण फक्त साइन चेंज करतो, आणि त्याला म्हणतात ड्युएल. आता समजा पी ऑर टी. टी म्हणजे काय, सगळ्या व्हॅल्यू ट्रू आहे तिकडे. मग ह्याचा ड्युएल काय होणार, पी अँड सी. सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे सगळ्या व्हॅल्यू फॉल्स आहेत. ठीक आहे बाळांनो, ही ड्युएलची आहे कन्सेप्ट. आता ड्युएलची कन्सेप्ट काय आली, आता त्यांनी आपल्याला काय दिले, हा एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, आणि ह्याचं ड्युएल विचारलं. पण लक्षात ठेवा बाळांनो, ऑप्शन जर बघितले, ऑप्शन मध्ये इथे काय, अँड 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 ऑर आहे, आणि इथं मध्ये काय, इम्प्लिकेशनचा साईन आहे. आता जर इम्प्लिकेशनचा साईन असेल तर आपल्याला त्याला अँड ऑरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करता येतं का, येतं. कसं, पी इम्प्लाइज क्यू, ह्याला आपण कसं लिहिणार, नेगेशन पी ऑर क्यू. फर्स्ट टर्मचं नेगेशन ऑर सेकंड टर्म ऍज इट इज. ठीक आहे. आता त्याच पद्धतीनं ह्याला आपण अगोदर ऑरच्या फॉर्मॅटमध्ये लिहू. फर्स्ट टर्मचं निगेशन म्हणजे काय येणार, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ऑर सेकंड टर्म काय, ऍज इट इज, म्हणजे क्यू अँड निगेशन पी. म्हणजेच ह्या निगेशनला जर मी आतमध्ये घेऊन गेलो तर काय होणार, निगेशन पी अँड अँड इथं तर अँडचं काय होणार, ऑर होणार. ऑर निगेशन निगेशन कॅन्सल, म्हणजे हे आलं क्यू. ऑर क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे. आता असं दिसतंय तुम्हाला, हे आहे, हे तुम्हाला कळलं. आता आता ह्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं नीट, आता हिथं बघा आणि ऑप्शन मध्ये बघा. आपल्याला काय करायचं, आता याचं ड्युएल करायचं. आपण काय केलं, आता स्टेटमेंट इक्वल केलं. आता ह्याचं ड्युएल कसं येणार, ड्युएल ड्युएल काय येणार, जिथं ऑर असेल तिथं अँड करा, जिथं अँड असेल तिथं ऑर करा. म्हणजे काय येणार, निगेशन पी अँड क्यू. ऑर सॉरी, ऑर नाही येणार इथं, अँड क्यू ऑर निगेशन पी. ठीक आहे. हे कळलं तुम्हाला. आता बघा इथं, आता जर मी इथनं निगेशन साइन जर इथनं बाहेर काढलं, म्हणजे बघा हे स्टेटमेंट, हे निगेशन साइन जर बाहेर काढलं मी, तर हे काय होणार, निगेशन पी अँडचं झालं ऑर, आणि हे झालं निगेशन क्यू अँड क्यू ऑर निगेशन पी. मी इथनं निगेशन बाहेर का काढलं मी तुम्हाला सांगतो. आता का, ऑप्शन मध्ये जर बघितलं ना तुम्ही, इथं सगळे काय सिंगल एरर इम्प्लिकेशन्स आहेत, आणि इम्प्लिकेशनला आपल्याला ऑरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करता येतं. आणि इथं काय होतं, अँड होतं, आणि अँडला मला चेंज करायचं होतं कशामध्ये, ऑर मध्ये. जर मी ह्याला ऑरच्या फॉर्मॅटमध्ये चेंज करायचं असेल तर मी काय केलं, निगेशन बाहेर काढलं. निगेशन बाहेर काढलं. आता मला ह्याला सिंगल एरोच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, तो कसं करणार, फर्स्ट टर्मचं नेगेशन, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी इम्प्लाइज सेकंड टर्म ऍज इट इज अँड
क्यू, क्यू म्हणजे काय झालं, इथली फर्स्ट टर्म म्हणजे त्याचं काय झालं नेगेशन, नेगेशन क्यू इम्प्लाइज सेकंड टर्म ऍज इट इज म्हणजेच नेगेशन पी. आता बघा हा ऑप्शन कुठं मॅच होतोय का, कुठे झालं ऑप्शन मॅच, ऑप्शन बी. कारण की आता हे बघा, जर मी हे निगेशन निगेशन इथनं बाहेर काढलं सगळं, तर निगेशन काय होणार, निगेशन निगेशन कॅन्सल आउट झालं, म्हणजेच काय आलं पी इम्प्लाइज क्यू. अँड इथनं निगेशन बाहेर काढलं म्हणजे हे काय आलं बघा, पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी. कळालं का, निगेशन इथनं बाहेर काढलं, हे बाहेरचं निगेशन आणि आतलं निगेशन कॅन्सल झालं, इथनं पण निगेशन बाहेर काढलं मग हे बाहेर निगेशन आलं, म्हणजे ऑप्शन बी आला. ठीक आहे बाळांनो. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढे काय दिले, द निगेशन ऑफ कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट. ठीक आहे, एक पुन्हा एक नवीन कन्सेप्ट आली. मागच्या क्वेश्चन मध्ये काय होती कन्सेप्ट, ड्युएलची कन्सेप्ट होती, बरोबर आहे का नाही. ड्युएल काय होतं ते मी तुम्हाला समजवलं. आता ह्या इथं काय आलं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर ह्या चॅप्टर मध्ये अशा 3 कन्सेप्ट आहेत, कोणत्या कोणत्या, इनव्हर्स, कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर तुम्हाला त्या 3 समजवतो अगोदर, इनव्हर्स, कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे, हे बघा बाळांनो, जेव्हा पी अँड क्यू असतं ना, ह्याला आपण क्यू अँड पी लिहू शकतो. पी ऑर क्यू असेल ना, ह्याला आपण क्यू ऑर पी लिहू शकतो. जेव्हा आपण यांची जागा बदलतो ना, ह्याला काही फरक पडत नाही का. आता आपल्याला अँडचा रूल माहितीये काय, दोन्ही ट्रू पाहिजेत, आणि इथं जर दोन्ही ट्रू असतील तर ते जागा कशी बदला, काही फरक पडणार आहे का नाही. ऑर मध्ये दोन्ही फॉल्स पाहिजेत, पण इथं जर आपण त्यांची जागा बदलली तर काही फरक पडतो का, नाही. सिमिलरली पण ह्याच्यामध्ये आणखीन एक काय, पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, ह्याचा रूल काय सांगतो मला, टी एफ एफ. ठीक आहे, पण जर मी इथं क्यू इम्प्लाइज पी केलं तर हे होणार कसं, एफ पी. बरोबर आहे का नाही. इथं मला क्यू ला एफ आहे, इथं क्यू ला एफ घेतला आणि इथं पी ला टी घेतलं, इथं पण पी ला टी घेतला, तर ह्याचा आन्सर काय होणार, चेंज होणार. ह्याचा आन्सर फॉल्स येणार नाही, ह्याचा आन्सर येणार ट्रू. ठीक आहे, कळतंय. म्हणजे फक्त हे जे इम्प्लिकेशन आहे, हे साईन, ह्याच्यामध्ये जर दोन्ही स्टेटमेंटची जागा बदलली तर आन्सर चेंज होतं. त्याच्यामुळे इथं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ह्या 3 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, इन्व्हर्स. सगळ्यात पहिली गोष्ट काय, इन्व्हर्स. इन्व्हर्स म्हणजे काय, निगेशन करणे. म्हणजे हे तुमचं स्टेटमेंट असेल पी इम्प्लाइज क्यू, तर इन्व्हर्स मध्ये काय करतो आपण, निगेशन, म्हणजे निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. कॉन्व्हर्स मध्ये काय करतो, ह्याचं कॉन्व्हर्स आहे, पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स काय होतो, क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय, जागा बदलून निगेशन करणे. म्हणजे इथं जे 2 ऑपरेशन्स केले ना, ते एकाच टायमिंगला परफॉर्म करणे. म्हणजे काय होणार, जागा बदलली आपण, पी इम्प्लाइज क्यू होतं ते क्यू इम्प्लाइज पी केलं आणि यांना निगेशन दिलं. ठीक आहे, ह्यालाच बोलतात कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. हे काय तुम्हाला, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स म्हणजे काय, जागा बदलणे. इन्व्हर्स म्हणजे काय, निगेशन. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय, जागा बदलून निगेशन देणे. ठीक आहे, आता ह्या क्वेश्चन मध्ये काय विचारले, द निगेशन ऑफ कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर मी सगळं पुसतो अगोदर. सगळ्यात अगोदर ह्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहून घ्या. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येणार, स्टेटमेंट काय दिले, पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू, हे गिवन स्टेटमेंट आहे. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय करायचं, जागा बदलायची आणि मग निगेशन करायचं. म्हणजेच मी पहिल्यांदा जागा बदलतो, ती टर्म इकडे घेतो, इम्प्लाइज पी ऑर निगेशन क्यू, आणि आता निगेशन करायचं, म्हणजेच हे आलं निगेशन. त्याला निगेशन केलं, निगेशनचं साईन आतमध्ये घेऊन जावा. जर निगेशनचं साईन आतमध्ये घेऊन गेलो तर काय होणार, पी अँड निगेशन पी ऑर क्यू इम्प्लाइज, ह्याचं पण निगेशन करायचं, निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे, कळालं तुम्हाला. हे आलं त्याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता ह्याचा निगेशन करायचं. पण बाळांनो, आपण हे जे साईन इम्प्लिकेशनचा डायरेक्ट निगेशन होत नाही, त्याला अगोदर ऑरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग ह्या ऑरच्या फॉर्मॅटमध्ये कसं कन्वर्ट करतो आपण, पी ऑर क्यू ला निगेशन पी ऑर क्यू, म्हणजे फर्स्ट टर्मचं निगेशन, ह्या टर्मचं निगेशन करा, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू, ऑर सेकंड टर्म ऍज इट इज. म्हणजे काय येणार, हे निगेशन 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 कॅन्सल, म्हणजे राहिलं हे पी. ऑरचं काय झालं, अँड निगेशन क्यू. ठीक आहे, आता हे झालं ऑर, हे आलं निगेशन पी अँड क्यू.
हे बनलं आता आपलं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, ह्याला आपण इम्प्लिकेशन होतं, ह्याला आपण ऑरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं. आता ह्याचं मला काय करायचंय, निगेशन करायचं. ठीक आहे, मग ह्याचं निगेशन, ह्या पूर्ण टर्मचं निगेशन करायचं मला. ठीक आहे, पूर्ण टर्मचं निगेशन काय येणार, निगेशन पी अँडचं झालं ऑर, निगेशन आणि निगेशन कॅन्सल, ऑरचं झालं अँड, निगेशनला निगेशन कॅन्सल, पी अँडचं झालं ऑर आणि निगेशन क्यू. ठीक आहे, आता असा ऑप्शन कुठे आहे बघा, निगेशन पी ऑर क्यू, निगेशन पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू, ऑप्शन डी. ठीक आहे बाळांनो, कळाला. आता पुढचा प्रश्न बघा, पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, एक सेट दिलेला आहे आणि विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हे ह्याला काय बोलतात, क्वांटिफायर्स. पुन्हा एक नवीन कन्सेप्ट आली. ठीक आहे, आता क्वांटिफायर्स काय असतं मी तुम्हाला समजवतो अगोदर. आता समजा तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेलं आहे, एक्स स्टेटमेंट दिलेलं आहे, पी इक्वल्स टू एक्स बिलॉंग्स टू ए, आणि ए म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू ज्या आहेत ना त्या मला ए मधनं घ्यायच्यात, आणि एक्स प्लस 2 इज ग्रेटर दॅन 3 हे दिलेलं आहे. आणि आता ए काय दिलाय तुमचा 1, हे 2 नाहीये, ए काय दिलेला आहे 1 2 3 4. ठीक आहे, आणि आता हे काय म्हणलंय की मला सांगा हे पी ट्रू आहे का फॉल्स आहे. त्यांनी एक्सच्या व्हॅल्यू मला कुठनं घ्यायला लावल्यात, ए मधनं, आणि कंडिशन काय दिली, एक्स प्लस 2 इज ग्रेटर दॅन 3. मी 1 पुट केला, 1 प्लस 2 3 ग्रेटर दॅन आहे का 3च्या, नाहीये, ते काय इक्वल आहे. ठीक आहे, म्हणजे ते पहिल्या एक साठी सॅटिस्फाय झाले काय, नाही. आता दुसरी घ्या, 2 प्लस 2 4, 4 इज ग्रेटर दॅन 3. ठीक आहे, 3 घेतलं तर 5 इज ग्रेटर दॅन 3, बरोबर आहे. 6 म्हणजे 4 घेतलं तर 6 इज ग्रेटर दॅन 3. ठीक आहे, आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं तर एक एक जेव्हा मी इथं एक्सच्या जागी पुट करतो ना तेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय करत नाहीये, पण बाकी सगळे करतात तेव्हाही सॅटिस्फाय करते. आता मी ह्याला सांगू शकतो का हे ट्रू आहे का फॉल्स आहे, नाही सांगू शकत, बरोबर आहे का नाही. त्याच्यासाठी आपण काय करतो, क्वांटिटी डिफाईन करतो अगोदर, त्यालाच बोलतात क्वांटिफायर्स. आता समजा बघा ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे एक्झिस्टेन्शियल म्हणजे हा सिम्बल, आणि एक आहे युनिव्हर्सल म्हणजे हा सिम्बल. एक्झिस्टेन्शियल मध्ये काय करायचं असतं तुम्हाला, फक्त एक व्हॅल्यू सॅटिस्फाय होते का नाही हे चेक करायचं असतं. जर एक व्हॅल्यू सॅटिस्फाय होत असेल तर समजायचं हे तुमचं ट्रू आहे. म्हणजे बघा कसं, जर मी इथं हे लिहिलं, हा सिम्बॉल दिला एक्झिस्टेन्शियलचा, आता बघा ह्यातली मिनिमम मिनिमम एक तरी व्हॅल्यू सॅटिस्फाय होते का, होते. 2 होते, 3 होते, 4 होते, कमीत कमी एक होते होते. मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, ट्रू. ठीक आहे, आता जर मी इथं ह्या ईच्या जागी हा ए ठेवला असता म्हणजे युनिव्हर्सल म्हणजे फॉर ऑल. आता मग सगळ्यांसाठी जेव्हा मी ह्याची ट्रूथ व्हॅल्यू चेक करणार तेव्हा सगळ्यांसाठी ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, सगळे सॅटिस्फाय होतात का, नाही. हे 3 होत आहेत पण हा फर्स्ट वाला जो आहे तो सॅटिस्फाय होतो का, नाही. त्याच्यामुळे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, फॉल्स येणार. म्हणजे काय तुम्हाला एक्झिस्टेन्शियल आणि युनिव्हर्सल यांच्यातला फरक कळाला. आता जर तुम्ही ऑप्शन मध्ये नीट बघितलं इथं तर ऑप्शन मध्ये सुद्धा सगळे असेच दिलेले स्टेटमेंट, ज्याच्यामध्ये इथे जर ई आहे, इथे ई म्हणजे एक्झिस्टेन्शियल म्हणजे काहींसाठी, इथे काय दिलंय फॉर ऑल म्हणजे सगळ्यांसाठी चेक करायची जी कंडिशन असेल. ठीक आहे, आता चेक करूया. बघा पहिलं स्टेटमेंट काय, फॉर सम, ह्याला आपण फॉर सम म्हणतो, काहींसाठी म्हणतो. ठीक आहे, फॉर सम एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू ए मधनं घ्यायच्यात, ए इथं दिलेला आहे, सच दॅट एक्स प्लस 3 इज 9. म्हणजे आता बघा फॉर सम दिले म्हणजे माझी एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली तर माझं हे काय असणार आहे, ट्रू. एक व्हॅल्यू सॅटिस्फाय होते का बघा, जर मी इथं 1 ठेवला सॅटिस्फाय होत नाही. आता हे सॅटिस्फाय कुठं होणार, 6 लाच, बरोबर आहे का नाही. 6 प्लस 3 9 येतं, त्याच्यामुळे ह्याची व्हॅल्यू काय असणार, ट्रू. माझी एकच सॅटिस्फाय होते आणि ह्या सिम्बॉलसाठी ह्या क्वांटिफायरसाठी मला एकच लागतो, म्हणजे एकच व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय आली, ट्रू. क्वेश्चन मध्ये काय विचारलं, विच इज नॉट ट्रू. आता इथं बघा फॉर सम एक्स बिलॉंग्स टू एक्सच्या व्हॅल्यू कुठनं घेतल्या, इथनं. एक्स प्लस 2 इज लेस दॅन 9, लेस दॅन 9. जर मी इथं 1 ठेवला, 1 प्लस 2 3, 3 हा 9 पेक्षा छोटा आहे, हे सॅटिस्फाय झालं. मला पुढची बघायची गरज आहे का, नाही. का मला ह्या सिम्बॉल नुसार रिक्वायरमेंट कशाची, एका व्हॅल्यूची, एक व्हॅल्यू भेटली, माझा आन्सर ट्रू आला. आता इथं काय फॉर ऑल. ठीक आहे, आता हे सगळे सॅटिस्फाय झाले पाहिजे तरच माझा आन्सर काय येणार आहे, ट्रू येणार आहे. एक्स बिलॉंग्स टू ए, पुन्हा एक्सच्या व्हॅल्यू ए मध्ये घ्यायचे, एक्स प्लस 6 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10. 1 पुट करा, 1 प्लस 6 7, हा 10च्या इक्वल आहे का, नाही. 10 पेक्षा मोठा आहे का 7, नाही. आणि मला हे सगळ्यांसाठी बघायचंय, मला माझं पहिलीच व्हॅल्यू सॅटिस्फाय नाही झाली, मग पुढचे सगळे सॅटिस्फाय झाले तरी काही फरक पडणार आहे का, नाही.
मग हे काय येणार फॉल्स येणार. हे फॉल्स का आलं इथं फॉर ऑल आहे. मग त्यांनी काय विचारलं होतं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. मला भेटला आन्सर ऑप्शन सी. ठीक आहे बाळांनो, कळालं. आता पुढचा प्रश्न बघा. पुढे काय दिलेलं आहे द स्टेटमेंट पॅटर्न. हे एक स्टेटमेंट पॅटर्न दिले, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू दिली इज फॉल्स. देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी क्यू आर एस रिस्पेक्टिव्हली. अशा पद्धतीचा आपण दुसरा प्रश्न सोडवला होता. सेम प्रश्न सोडवायचा आहे हा. जसा आपण दुसरा क्वेश्चन सोडवला त्याच पद्धतीने हा सेम क्वेश्चन सोडवायचा त्याच मेथडने. तुम्ही अगोदर सोडवा मग माझ्यासोबत तुमचा आन्सर मॅच होतोय का नाही हे चेक करा. ठीक आहे. तर बघा इथं काय दिलेलं आहे. हे एक स्टेटमेंट आहे पी अँड क्यू इम्प्लाइज आर ऑर निगेशन एस. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय फॉल्स आहे. बरोबर. आता जर तुम्ही बघितलं ह्याची ट्रूथ व्हॅल्यू सगळ्यात अगोदर बघा ब्रॅकेट कोणते मेजर आहेत मोठे ब्रॅकेट कोणते आहेत हे एक आणि हे एक. ह्या दोघांना जॉईन कशाने गेलेलं इम्प्लिकेशन. आणि इम्प्लिकेशनचा काय रूल आहे टी इम्प्लाइज एफ. तरच माझा आन्सर काय असतं एफ. ठीक आहे मला हे तर माहिती हे फॉल्स आहे. जर हे ट्रू असतं तर खूप वेगवेगळ्या पॉसिबिलिटी असत्या पण असा क्वेश्चन कधी बनत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे मला ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय ट्रू, ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय फॉल्स. ठीक आहे एवढं तर कळालं मला. आता पहिलं ब्रॅकेट पी अँड क्यू ह्याचा आन्सर काय दिले त्यांनी ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू दिली आहे. तिथं काय अँड आहे आणि अँडचा रूल माहितीये काय मला दोन्ही काय पाहिजे ट्रू तरच माझा आन्सर काय येतोय ट्रू. दोन्ही ट्रू पाहिजे तरच माझा आन्सर काय येणार आहे ट्रू. मग पी पण ट्रू झाला आणि क्यू पण ट्रू झाला. बघा माझे दोन ऑप्शन कोणते पी आणि क्यू वाले. हा ऑप्शन गेला कारण की ह्याच्यामध्ये क्यू ट्रू आहे. बाकी सगळ्यामध्ये पी आणि क्यू ट्रू आहेत. आपलं इथं क्यू फॉल्स आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल केला. बाकी सगळीकडे इथं पण ट्रू इथं पण ट्रू इथं पण ट्रू आहे. त्याच्यामुळे मला पुढच्या पण व्हॅल्यू चेक करावं लागतील. हे एक ब्रॅकेट बघा. हे ब्रॅकेट काय सांगतं आर ऑर निगेशन एस. ह्याची व्हॅल्यू काय फॉल्स. ऑर साठी फॉल्स कधी येतं जेव्हा दोन्ही काय पाहिजेत फॉल्स. म्हणजे माझा आर काय झाला फॉल्स आणि निगेशन एस हे काय झालं फॉल्स. निगेशन एस हे माझं फॉल्स म्हणल्यावर एस काय येणार ट्रू. बरोबर आहे. नेगेशन मध्ये जिथं ट्रू असेल तिथं फॉल्स होणार. कळतंय त्याच हिशोबाने. म्हणजे मला पी काय भेटला ट्रू, क्यू काय भेटला ट्रू, आर काय भेटला फॉल्स आणि एस काय भेटला इथनं बघा इथं एस काय भेटला ट्रू म्हणजे ऑप्शन बी. ठीक आहे बाळांनो, कळाला क्वेश्चन. आता पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे कन्सिडर द स्टेटमेंट पॅटर्न. हा बघा हे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं कॉन्ट्रडिक्शन टॉटॉलॉजी काय असतं ते समजवलं होतं. आता आपल्याला इथं चेक करायचंय प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे प्रत्येक ऑप्शन हे ए बी सी डी हे जे स्टेटमेंट आहेत ह्याच्यासाठी चेक करायचे की ते ट्रू येत आहेत का फॉल्स येत आहेत कसे आहेत. ठीक आहे. कारण की ऑप्शन जर बघितले तर ए बी आर कॉन्ट्रडिक्शन म्हणजे ह्यांचं आउटपुटची व्हॅल्यू फॉल्स आहे ए बीच्या. सीडीआर टोटॉलॉजी म्हणजे सीडीची आउटपुट जे आहे त्याचं आन्सर ट्रू आहे. हेच आपल्याला चेक करायचं. आता आपण ऑप्शन वाईज जाऊ. सगळ्यात पहिला हा ए ऑप्शन म्हणजे हे स्टेटमेंट ए क्यू इम्प्लाइज पी और पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे. ह्याला तुम्हाला ऑरच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येतं कसं जर पी इम्प्लाइज क्यू असेल तर नेगेशन पी और क्यू. फर्स्ट टर्मचं निगेशन करा और सेकंड टर्म ऍज इट इज. इथं तर ऑर आहेच. इथं पुन्हा फर्स्ट टर्मचं निगेशन करा और सेकंड टर्म ऍज इट इज. आता बघा आणखीन एक गोष्ट तुम्हाला समजवतो आता. जर हे साइन सेम असतील ना तर हे जे ब्रॅकेट्स आहेत ना यांना फिरवलं तरी चालतं. म्हणजे तुम्हाला एक मॅथ्स मध्ये कसं 8+3+2+6 हे असं आहे. आता सगळीकडे काय प्लस प्लस आहे मग तुम्ही 8+2 करा 3+6 करा मग त्यांची ऍडिशन करा कसंही करा काही फरक पडतो का नाही. सेम त्या पद्धतीने इथं जर साइन सेम असतील तर हे ब्रॅकेट फिरवू शकता. मग मी काय करतो हा क्यू आणि हा क्यू एक सोबत लिहितो आणि पी वाले एक सोबत लिहितो. हे म्हणजे हा क्यू नेगेशन क्यू और इकडचा क्यू हे मधलं साइन तसंच हा पी और नेगेशन पी. ठीक आहे. आता इथं सगळीकडे काय ऑर आहे म्हणजे ऑरचा रूल काय सांगतो फॉल्स और फॉल्स ऑलवेज फॉल्स. ठीक आहे. आता क्यू आहे आपलं हे क्यू आहे आणि त्याचंच निगेशन आहे. म्हणजे समजा जर माझी क्यू ची व्हॅल्यू ट्रू असेल तर ही दुसरी व्हॅल्यू काय असणार आहे फॉल्स असणार आहे. मग हे कधी दोन सेम होऊ शकतात का कधी हे दोन फॉल्स होऊ शकतात का नाही. कळतंय का हे बघा जर मी इथं माझा क्यू ट्रू असेल तर माझा निगेशन क्यू काय येणार आहे आपलं निगेशन क्यू जर फॉल्स असेल तर निगेशन क्यू काय येणार ट्रू येणार. त्याच्यामुळे हे दोघं कधी सेम होणार आहेत का नाही. हे एकमेकांचेच निगेशन आहेत. मग हे जर दोघं कधी सेम होणार नसतील
तर ह्या स्टेटमेंटचा आन्सर ऑर लावल्यामुळे कधी फॉल्स येणार का? नाही. ह्याचा आन्सर ऑलवेज येणार ट्रू. ऑर इथं पण सिमिलर कंडिशन आहे. हे स्टेटमेंट आणि त्याचंच निगेशन आणि मध्ये साईन कोणतं आहे? ऑरचं. मग ते कधी फॉल्स येणार का? नाही. मग हे काय असणार? ऑलवेज ट्रू. आणि ट्रू ट्रू ऑर साठी रूल माहिती हे काय आलं? ट्रू आलं. ठीक आहे. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? ट्रू. आता बघा ट्रूलाच काय बोलतात? टॉटॉलॉजी. ए आणि बी टॉटॉलॉजी आहे असं कोणतं ऑप्शन आहे? हा आहे का? नाही. हा कट झाला. इथं काय सांगितलं? सगळे कॉन्ट्राडिक्शन नाही. आता राहिले फक्त दोन ऑप्शन. ठीक आहे. आता मला फक्त दोन पैकी एक. आता बघा इथं बी टॉटॉलॉजी सांगितलंय आणि इथं सी कॉन्ट्राडिक्शन सांगितलं. मग मी चेक करणार? बी नाही चेक करणार, अगोदर सी चेक करणार. कळतंय का? जर माझा सी टॉटॉलॉजी आला तर माझा आन्सर हे असणार आणि सी कॉन्ट्राडिक्शन आला तर माझा आन्सर हे असणार. का? कारण की दोन्ही स्टेटमेंट मध्ये बी तर काय सांगितलंय? टॉटॉलॉजी. याचा अर्थ मला बी माहितीये काय असणार आहे? टॉटॉलॉजी. मी इथं टाइमपास करणार का? नाही. ऑप्शन आन्सर डिपेंड कशावर आहे? सी आणि डी वरती. मग मी सी आणि डी मधला कोणताही एक ऑप्शन चेक करणार. ठीक आहे. हे अगोदर पुसतो. आता ऑप्शन सी बघा. तुम्हाला काय आलं? बी का नाही चेक करणार आपण? कारण की बी इथं दोन्ही ऑप्शन मध्ये दिलेला आहे. सी काय आहे? पी और क्यू अँड नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. ठीक आहे बाळांनो. आता मी काय करतो? हे जे अँड नेगेशन पी ना हे आतमध्ये घेऊन येतो. तर कसं? इथं पहिलं काय? पी अँड नेगेशन पी हे आणि हिथं जे सिम्बॉल आहे ना ते हिथं येणार. आता हिथनं काय? ह्या ब्रॅकेट मध्ये राहिलं काय? क्यू अँड नेगेशन पी. ठीक आहे. आणि इथं काय? अँड नेगेशन क्यू. ठीक आहे. आता तुम्ही बघा इथं काय आले? पी अँड नेगेशन पी आणि अँडचा रूल काय असतो? टी अँड टी. तरच आन्सर काय असणार आहे माझं? टी. स्टेटमेंट आणि त्याचंच नेगेशन. तर दोन्ही ट्रू होणं शक्य आहेत का? नाही. बरोबर आहे का नाही? दोन्ही ट्रू होतील का कधी? नाही. एक ट्रू असेल तर एक फॉल्स असणार. त्याच्यामुळे ह्याचा आन्सर कधी ट्रू येणार का? नाही. ह्याचा आन्सर काय असणार? ऑलवेज फॉल्स. ऑर क्यू अँड नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. ठीक आहे. हे बघा आता. ठीक आहे. आता इथं बघा एफ ऑर एक स्टेटमेंट आहे. ऑरचा रूल काय असतो? मला दोन्ही काय पाहिजेत? फॉल्स. आणि मगच आन्सर काय येणार माझं? फॉल्स. दोन्ही पैकी माझा एक ऑलरेडी फॉल्स झालेला आहे. तर माझं सर्व आन्सर डिपेंड कशावर असणार? ह्या स्टेटमेंटवरती. मग मी हे स्टेटमेंट लिहिणार क्यू अँड नेगेशन पी आणि अँड नेगेशन क्यू. कळालं? हे आलं. आता सिमिलरली पुन्हा ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय करा आणि तुम्हाला तुमचा आन्सर भेटेल. ठीक आहे. ह्या क्यूला आतमध्ये घेऊन या. काय होणार आन्सर? क्यू हा क्यू अँड नेगेशन क्यू. इथला आन्सर काय? अँड. इथलं साईन काय? अँड आहे. बरोबर आहे. मग अँड आलं तर हे काय होणार? पी नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. ठीक आहे. आता इथं बघा माझं हे काय आलं? एक स्टेटमेंट आहे त्याचंच निगेशन आहे आणि इथं काय? अँड आहे. बरोबर आहे का? अँड असल्यावर ते कधी ट्रू होणार का? नाही. मग हे काय असणार? ऑलवेज फॉल्स असणार. बरोबर. फॉल्स अँड नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. बरोबर आहे. आता अँडचा रूल काय सांगतो? मला दोन ट्रू पाहिजे तरच माझा आन्सर काय होणार आहे? ट्रू. इथं अँड आहे आणि एक ऑलरेडी फॉल्स झालाय. मग इथं आन्सर काही येऊ द्या. माझा ह्याचा आन्सर ऑलवेज काय असणार आहे? फॉल्स. हे काही येऊ द्या. काही फरक पडणार का? नाही. मग मला हे तिसरं स्टेटमेंट आहे त्याचा आन्सर काय कळालं? फॉल्स. फॉल्स म्हणजे काय? कॉन्ट्रॅडिक्शन. आता बघा त्यांनी काय सांगितलंय? सी ला ह्या ऑप्शन मध्ये टॉटॉलॉजी म्हटलंय. हा ऑप्शन गेला. मग राहिला काय ऑप्शन? बी फक्त. ठीक आहे. कळालं? आता बघा जर तुम्ही परीक्षेत असता तर तुम्ही पहिलं ए सोडवलं असतं, मग बी सोडवलं असतं, मग सी सोडवलं असतं. पण इथं आपण बी कसा स्मार्टली इलिमिनेट केलाय. आपल्याला ते चेकच करायचं नाही. आपल्या ऑप्शन्स वरनं आपण गेलो. आता पुढचा प्रश्न. ठीक आहे. आता हा सर्किटचा प्रश्न आला. ठीक आहे. या चॅप्टर मधला हा शेवटचा पॉईंट आहे. आता सर्किटचा प्रश्न काय? बघा तुम्हाला अगोदर हे काय असतं? स्विचिंग सर्किट काय असतं हे तुम्हाला कसं लिहायचं किंवा ह्याला कसं रीड करायचं हे तुम्हाला सगळ्यात अगोदर शिकवतो. आपण हे सर्किट स्विचेस अगोदर खूप बघितलेले आहेत. ठीक आहे. हा लॅम्प असेल, ही तुमची बॅटरी असेल. हे S1 आणि हे S2. ठीक आहे. हे स्विचेस कसे आहेत? सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत आणि आणखीन एक आपण टाईप बघितलेलं आहे कसे? पॅरलल कनेक्टेड.
तिथे पण सगळ्या ह्या गोष्टी असणार, लॅम्प बॅटरी, लॅम्प प्लस मायनस बॅटरी, हे S1 अँड S2. जर स्विचेस सिरीज मध्ये कनेक्टेड असतील ना, तर याला अँड न जॉईन करायचं. म्हणजे बघा तुम्हाला समजतो, S1 ला पी ने रिप्रेझेंट करा ह्या चॅप्टर मध्ये. पी स्टेटमेंट म्हणजे लेट S1 BP S2 B Q, आणि हे दोघं सिरीज मध्ये. मग मी हे स्टेटमेंटला कसं लिहिणार, पी अँड क्यू. ठीक आहे, S1 S2 मला माहिती आहे पी आणि क्यू आहेत, आणि हे पॅरलल आहेत. मग पॅरललला मी काय म्हणणार, ऑर, पी ऑर क्यू. आता हे झालं याचं बेसिक. आता हे इकडे या, याचं हे ऍप्लिकेशन आहे, आणि हा सीईटीत प्रश्न म्हणतो. लक्षात ठेवा, जर सिरीज मध्ये असतील तर कशाने कनेक्ट करणार, अँड न. पॅरलल असतील तर ऑर न. ठीक आहे, आता बघा क्वेश्चन काय दिलाय, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्किट. म्हणजे आपण ह्या सर्किटला अगोदर पी आणि क्यू फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे, इथं बघा हे काय S1 S2, मी तुम्हाला अगोदर सांगितलं S1 ला काय म्हणायचं पी, S2 ला काय म्हणायचं क्यू. जर तुम्ही बघितलं ना, इथं S2 डॅश आहे आणि इथं S1 डॅश आहे. S1 डॅश म्हणजेच काय होतं, नेगेशन पी, आणि S2 डॅश काय होतं, नेगेशन क्यू. ठीक आहे, ह्या दोघांना कसं कनेक्ट केलेलं आहे, सिरीज मध्ये. सिरीज मध्ये म्हणजेच त्यांना कसे जॉईन करणार, अँड. S1 ला काय म्हणलंय पी, S2 ला काय म्हटलंय क्यू, आणि हे दोघं कसे आहेत, अँड कनेक्टेड आहेत. हे एक झालं. आता खालचं ब्रॅकेट कसं लिहिणार, S1 म्हणजे काय पी, S2 म्हणजे S2 डॅश, S2 डॅश म्हणजे काय, नेगेशन क्यू. आता नेगेशन क्यू आणि हे दोघं कसे कनेक्टेड आहेत, सिरीज मध्ये. मग सिरीज मध्ये कनेक्टेड असल्यामुळे आपण पुन्हा ह्या दोघांना काय लिहिलं, अँड निगेशन क्यू. तर हे हे सिरीज आणि हे सिरीज दोघं एकमेकांना कसे कनेक्टेड, पॅरलल आहेत. मग पॅरलल साठी आपण काय म्हणतो, ऑर. ठीक आहे, कळालं. आता सिमिलरली हे पण पॅरलली, म्हणून इथं पण ऑर आलं. आणि खालचं काय, S1 डॅश, S1 डॅश म्हणजे निगेशन पी, आणि अँड S2 म्हणजे क्यू. हे कळालं कसं रिप्रेझेंट करायचं. आता ह्याच्यानंतर आपण ह्याला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे, आता सिम्प्लिफाय कसं करणार, सगळ्यात अगोदर बाई कशामध्ये काही कॉमन दिसतंय का, काही सिमिलर गोष्टी दिसतात का. जर तुम्ही पहिले दोन ब्रॅकेट ऑब्झर्व केले, ह्याच्यामध्ये कॉमन काय, पी अँड, पी अँड. फक्त पी नाहीये, हा त्याचा सिम्बॉल पण सेम आहे का नाही हे चेक करा. ह्याच्यातनं काय कॉमन निघालं, पी अँड. आतमध्ये काय राहिलं, आता हिथनं राहिला क्यू. आता हिथं मध्येच कोणतं सिम्बॉल देणार, हे वाला, और निगेशन क्यू, और. ठीक आहे, हे पुढचं मी ऍज इट इज लिहिलं. ठीक आहे, आता हे बघा, क्यू और निगेशन क्यू, ऑरचा रूल काय असतो, एफ और एफ. आन्सर त्यामुळे काय येणार माझं, फॉल्स. पण इथे जर बघितलं हे स्टेटमेंट आणि त्याचंच निगेशन आहे, तर हे आन्सर कधी फॉल्स होऊ शकणार आहे का, नाही. त्यामुळे हे आन्सर काय येणार माझं, ट्रू. पी अँड टी और निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे, आता हे बघा, हे जर तुम्ही नीट बघितलं, पी अँड टी आहे, अँडचा रूल काय असतो, टी अँड टी, टी. दोन ट्रू पाहिजे तरच माझा आन्सर काय येणार आहे, ट्रू येणार आहे. ही दोन ट्रू पैकी एक तर स्टेटमेंट माझं ट्रू झालेलं आहे, त्यामुळे माझा आन्सर डिपेंड कशावर असणार आहे, पी वरती. पी और निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे, आता ह्या जसं आपण इथं कॉमन काढलं ना, तसं ह्या पी और ला आतमध्ये पण घेऊ जाऊ शकतो. कसं, हे पी और पहिलं काय, निगेशन पी, इथं अँड आहे, मग हे काय आलं, पी और क्यू. आता जर तुम्ही बघितलं इथं काय, और आहे, सेम ही कंडिशन, त्यामुळे ह्याचा आन्सर काय येणार, ट्रू. पी और क्यू. आणि अँड मध्ये जसं हे होतं, इथं पी अँड टी होतं, तर राहिले काय फक्त पी. मग इथं टी अँड हे स्टेटमेंट आहे, मग राहणार काय फक्त पी और क्यू. ठीक आहे, आता ह्याच्या पुढे आपण ह्याला सिम्प्लिफाय करू शकतोय का, नाही. आता मग बघा, पी और क्यू ला मॅच होणार ऑप्शन ऑर आहे. ऑर म्हणजे कसे पाहिजे सर्किट, आपले सिरीज, आपलं पॅरलल पाहिजेत. पॅरलल वाले दोनच ऑप्शन आहेत. इथं काय, पी और क्यू. पी ला आपण काय म्हणलं होतं, S1, आणि क्यू ला काय म्हणलं होतं, S2. S1 और S2 म्हणजे ऑप्शन हा आला. ठीक आहे, कळालं. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा काय प्रश्न काय सांगितलाय, द मिनिमम नंबर ऑफ स्विचेस इन सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ द फॉलोइंग सर्किट किती असतील. म्हणजे आता ह्या क्वेश्चन वरनं तो क्वेश्चन समजून घेऊया, काय विचारले त्यांनी काय ह्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं, की सिम्प्लिफाईड फॉर्म विचारलं होतं. आणि त्या पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलंय, की सिम्प्लिफाय केल्यानंतर स्विचेस किती राहतील. जसं इथं टोटल स्विचेस किती होते, 6, बरोबर आहे की नाही, 1 2 3 4 5 6.
आणि एकदम सिम्प्लिफाय केल्यानंतर स्विचेस किती आले? फक्त 2. त्याचप्रमाणे ह्या क्वेश्चन मध्ये विचारले की जेव्हा तुम्ही ह्या सर्किटला सिम्प्लिफाय कराल तेव्हा स्विचेस किती राहतात? ठीक आहे, आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिल्यांदा काय, त्याला आपल्या स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये लिहिणे. आता जर तुम्ही नीट बघितलं याच्यामध्ये S1 आहे, S2 आहे, म्हणजे S1 ला आपण काय म्हणणार? पी. S2 ला काय म्हणणार? क्यू. S3 पण आहे इथं, मग S3 ला काय म्हणणार? आर. S1 डॅश आहे म्हणजे निगेशन पी. S2 डॅश आहे म्हणजे निगेशन क्यू. ठीक आहे, आता ह्याला मला ह्याच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं. कशाच्या? आपल्या स्टेटमेंट फॉर्मॅट मध्ये S1 अँड S2 म्हणजे पी अँड क्यू. हे पुढे येणार ऑर. हे काय? S1 डॅश म्हणजे निगेशन पी अँड क्यू, और आर अँड निगेशन क्यू. ठीक आहे बाळांनो, आता कॉमन काय, कशामध्ये काही कॉमन आहे का काय ते चेक करा. इथनं काय कॉमन निघतंय? अँड पी, आपलं अँड क्यू, सॉरी, हे हे कॉमन निघतंय. क्यू अँड आतमध्ये राहिलं काय? पी. हे सिम्बॉल इथं मध्ये द्यायचं, निगेशन पी, और आर अँड निगेशन क्यू. ठीक आहे, हे कळालं. आता बघा, हे आपण लास्ट म्हणजे मागच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं होतं, ऑर आहे. जर ऑर असेल आणि स्टेटमेंट आणि त्याचंच निगेशन असेल तर हे कधी फॉल्स होणार का? नाही. त्याच्यामुळे हे काय असणार? ऑलवेज ट्रू ऑर आर अँड निगेशन क्यू. ठीक आहे, आता हे बघा, अँड साठी रूल काय असतो? दोन्ही काय पाहिजेत? मला ट्रू पाहिजेत. एक ऑलरेडी ट्रू झालाय, मग आन्सर डिपेंड कशावर असणार माझं? क्यू वरती. मग मी फक्त इथं क्यू लिहितो, क्यू ऑर आर अँड निगेशन क्यू. ठीक आहे, सिमिलरली जसं आपण इथनं कॉमन काढलं तसं ह्याला आतमध्ये पण घेऊन जाऊ शकतो ह्या ह्या स्टेपला. मग काय होणार? क्यू ऑर आर अँड का अँड इथं आलं क्यू अँड निगेशन क्यू. ह्याचा आन्सर मला माहिती आहे. ह्याचा आन्सर काय असणार आहे माझं? ट्रू का फॉल्स असणार आहे? ऑलवेज सॉरी, हे हे इथं सिम्बॉल ऑरचा आहे, क्यू ऑर निगेशन आर. ऑर साठी रूल काय असतो? फॉल्स फॉल्स फॉल्स. तर हे कधी फॉल्स होणार आहे का? नाही, कारण की सेम स्टेटमेंट आणि त्याचंच निगेशन आहे. त्याच्यामुळे ह्याचा आन्सर काय असणार आहे? ट्रू अँड क्यू ऑर आर. ठीक आहे, आता बघा, अँड साठी रूल काय असतो? एक टी पाहिजे, दुसरा पण टी पाहिजे. इथं दुसरा ऑलरेडी टी झालेला आहे, मग आन्सर काय असणार माझं? क्यू ऑर आर. मग ह्याचा आन्सर माझं सर्वस्व काय असणार आहे? क्यू ऑर आर. आता ह्याच्यापेक्षा आपण जास्त ह्याला सिम्प्लिफाय करू शकतोय का? नाही. मग आता शेवटी ह्याचे किती हे राहिले सर्किट्स? स्विचेस किती राहिले? 2. मग इथं ऑप्शन सी ज्याच्यामध्ये 2 लिहिलेलं आहे तो आपलं आन्सर आहे. ठीक आहे बाळांनो, आय होप तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स कळाले असतील. हा व्हिडिओ आवडला असेल, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.